राम कृष्ण
हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व
जीवेची आवडी माझी जीवेची आवडी माझ्या जीवेची माझ्या जीवेची आवडी
माझी जीविती आवडे आवडे माझी जीविती आवडे आवडे माझी जीविती आवडे आवडे माझी जीविती आवडे
पंढरपुरा नेला पंढरपुरा पांडुरंगी वाहनाले पांडुरंगी वाहनाले पंढरपुरा पंढरपुरा हो पांडुरंगी वाहनाले गोविंदा गोविंदा
जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेद बुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे पाहता रूप आनंद साठवे पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले पाप रखुबा देवरो सगुण निर्गुण रूप विठेवरी दाविली खूण पांडुरंगी मनरंगले गोविंदाची गुणी वेधिले ती वैकुंठ अवतरावं अशी गवऱ्यांची पुण्यभूमी त्या भूमीत आलेले आपण सर्व भाविक वैष्णव भक्त संत सज्जन जमलेले सर्व रती महारथी कीर्तनकार विद्वान ज्ञानी असे सर्व महाराज मंडळी साथ देणारे सर्व गायक वृंद विनयकरी वृंद सर्व महाराज मंडळीच्या चरणावरती प्रणिपात करून साष्टांग दंडवत करून आजचा जो अभंग आहे अभंग 4 चरणाचा आहे आणि या 4 चरणाच्या अभंगातून या विश्वाची माऊली या विश्वाचा आधार या विश्वाच्या ज्ञानाचं भांडार या विश्वाच्या अध्यात्म ज्ञानाची गुरुकिल्ली या विश्वाचं वेदांत शास्त्राचं भांडार ज्या अलंकापुरीत निर्माण झालं ज्या अलंकापुरीतून ज्ञानाचा उद्भव झाला आणि विश्वाच्या कानात कोपऱ्यात पोहोचला अशी माझी पवित्र आनंदी भूमी त्या आनंदीतले ज्यांनी या विश्वाला ज्ञानापुरतं बांधलं ज्याकडे आज अखिल विश्व लंडन पासून फॉरेनच्या कोपऱ्यापासून जे लोक आज या आनंदीकडे पाहतात मोठ्या आनंदाने उत्साहाने पाहतात आनंदीच्या वैभवाचा आनंद घेतात आनंदीच्या सोहळ्याचा आनंद घेतात आणि त्या सोहळ्याला लंडनची स्वारी हजर राहते अशी माझी दादाई माऊलीचा घेतलेला हा छोटासा चरणाच्या 4 चरणाचा अभंगातून संत ज्ञानेश्वर महाराज या अखिल विश्वाला या विश्वातल्या माझ्या भाविक भक्तांना माझ्या भाविक संत सज्जनांना आपल्या वारकरी संप्रदायाचं महत्व प्रकट करतात विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका किंवा मूर्ती द्वंद्वात वित्तम सदृश्यम तत्वभाष्यादिलक्षम एकम नित्यम वल्वचनम स्मृती साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणयुक्तम सद्गुरुतम नमः किंवा महायुग पीठे तटे भीमरत्य वरम पुंडरीकाय धातु मुंडै समागतिष्ठं तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तडिद्वाससमीलमेघावभासम रममन्दिरसुन्दरचित प्रकाशम परमतिष्ठिकायां समनस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग ओम नमः ज्ञानेश्वराय
माझा दंडवत तुम्हा साष्टांग हे करी दंडवत किंवा एवढी या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे श्री हात ठेविला मस्तकी प्रसाद घेऊ देऊनी केले सुखी. जमलेल्या माझ्या भाविक भक्त वारकरी संप्रदायाचं ज्यांना ज्ञानदैवेदचीला पाया उभारिले देवालया जिथं हा पाया भक्कम केला वारकरी संप्रदायाचं जे मूळ अस्तित्व आहे ते अस्तित्व वाढवण्यास ज्या माऊलींनी मोठं भरघोस कार्य केलं असा संत ज्ञानेश्वर माऊली अभंगातून महाराज अतिशय समर्प अभंग आहे. माणसाच्या जीवनामध्ये आवड कुठे निर्माण झाली पाहिजे, आपलं जीवन कोणत्या गतीत गेलं पाहिजे, आपल्या जीवनाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. शेवटी मनुष्य जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर अनेक प्रकारचे गुण आहेत, अनेक प्रकारची पथविकल्य आहेत, अनेक प्रकारचे मार्ग आहेत. पण आकाशात पतितं तोयम यथा गच्छते सागरम सर्वदेवाय नमस्कारः केशवम प्रतिगच्छत्. आपण नमस्कार महाविष्णू भूमी आहे, संत भूमी आहे, पवित्र ते पूर्ण पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. याच महाराष्ट्रात याच भूमी या महाराष्ट्रातल्या संत ज्ञानेश्वराकडे अखिल विश्वाचं लक्ष आहे. म्हणून ज्ञानेश्वरी आज इंग्लिश मधून विदेशात सांगितली जाते. ज्ञानेश्वरी आणि गाथा हा वारकऱ्यांचा जीव आहे. ज्ञानेश्वरी गाथा वारकऱ्यांचा जीव आहे, वारकऱ्यांचा धर्म आहे, वारकऱ्यांचा आधार आहे, वारकऱ्यांचा जीव आहे. म्हणून आम्ही त्या गाथेवरती आणि ज्ञानेश्वरीवरती आम्ही प्रेम करतो. महाराज ज्ञानेश्वरी म्हणजे जगाचं व्यासपीठ आहे. या विश्वाला शिकायचं असेल तर ज्ञानेश्वरी चालतं बोलतं व्यासपीठ आहे. आणि त्याला जोडीला चालता बोलता पाचवा वेद म्हणजे संत तुकाराम महाराज. इतकं साहित्य, भरभरून साहित्य या महाराष्ट्राला मिळालं. या महाराष्ट्राची भूमी, या महाराष्ट्र वारकरी केवढा सधन आहे, केवढा श्रीमंत आहे, केवढा महाराज या वारकऱ्याच्या अंगात सामर्थ्य आहे. महाराज मला वाटत नाही या पृथ्वी तलावरती वारकऱ्याची एवढं ताकद आहे, विश्वातल्या कुठल्याच माणसात ताकद नाही. मला खात्री आहे, कारण एकच आहे, या जगाच्या पाठीवरती, या विश्वाच्या पाठीवरती 2000 धर्म आहेत महाराज. या विश्वात 2000 धर्म आहेत. होतात म्हणून वारकरी संप्रदाय मोठा आहे. ताकद महान आहे तर जगातले 2000 धर्म सुद्धा नतमस्तक होतात. एवढी ताकद या वारकऱ्यात आहे. म्हणून ही ताकद अनुभवण्याकरिता वारकरी समाज किती महान आहे हे दाखवण्याकरता मला जायचंय, मला पाहायचंय. माझे माहेर पंढरी आहे भिवंडीतील. मला पंढरपूरला जायचंय, मला पंढरपूर पाहायचंय. महाराज ही सुद्धा पंढरीच आहे. कारण निळोबारायांनी स्थापलेलं हे जय म्हणे पिंपळाने अवघे तुझे पंढरपूर महाराज. पंढरपूर आहे पण ती पंढरी आहे. आणि या पंढरपूरला आम्ही सुद्धा पंढरपुरामध्येच आहोत. काही भास फक्त पंढरपूर हे प्रति पंढरपूर आणि ते पंढरपूर माहेर पंढरपूर. फरक आहे मला
जेव्हा माहेरचं सुख आठवतं, माहेरच्या वस्तूची आठवण येते, तेव्हा जीव कासावीस होतो नाही का? एक लहानपणी आम्हाला कवी होती महाराज 5वी 6वीला. घाल घाल पिंगावाल्या माझ्या पुरसात, माहेरीला सुवासाची कर भरसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई स्वाऊसाठी परिमण खंतावत, विसरली का ग भाद, व्यात वर्ष झाली माहेरच्या सुखा लाग, मन आचवत, फिरून फिरून सये जीव वेडावतो, चंद्रकळेचा ग शेव ओढा चिंब होतो. तसं महाराज तसं त्या मुलीला आठवण येते पंढरपूरची, जावंसं वाटतं. अगदी जर कधी गाडी वाजली, गाडीचा चकड्याचा आवाज आला तर मुली वर पाय करते आणि माझा बाप आला की काय, माझा बाप भेटण्याची आवड पाहिजे, आस पाहिजे, भूक लागली पाहिजे, तहान लागली पाहिजे. आणि भगवंत तसे प्रेम जर निर्माण करत असेल तर खरं तुम्हाला व्याकुळ झाला पाहिजे, आर्त किंकाळी झाली पाहिजे, मनाच्या बिंबीच्या तिथ्यापासून भगवंताला हाक मारली पाहिजे. अशा हाक मारण्याकरिता ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्व वारकरी बंधूंना आठवण करून देतात. सर्व वारकऱ्यांना सांगतात, माझं जीवन, माझा जीव अडकलाय, माझा जीव पंढरपूरला अडकलाय, माझं पंढरपूर माहेर आहे, मला पंढरपूरला भेटायचं आहे. पण भेटण्याकरता आम्हाला धर्माचं रक्षण करायचं आहे, आमचा वारकरी धर्म वाढवायचा आहे, आमचा वारकरी धर्माची खूण आहे महाराज हातामध्ये. तुमच्या हाताची पताका आहे ही वारकरी संप्रदायाचं सर्वात मोठं देवतं काय महाराज, आणि ही जी गुढी आहे महाराज. महाराज म्हणतात, माझं जीवन मी समर्पित केलंय. तुकोबाई म्हणतात, माझं जीवन तुमच्या चरणावरती समर्पित आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझं जीवन तुम्हीच आहात, माझी आई तुम्हीच आहात, माझी बहीण तुम्हीच आहात, माझा भाऊ तुम्हीच आहात, माझे वडील सुद्धा तुम्हीच आहात. माझ्या जीवनाचं सार माझं पंढरपूर आहे. आणि या जीवनाचं सार आवड निर्माण होण्याकरिता महाराज म्हणतात, मला पंढरपूरला जायचंय. पण जाताना महाराज म्हणतात, मला आवडीनं जायचंय, हातात माझं धर्म रक्षण करत अभंगाच्या पहिल्या
माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नेन गुडी. महाराज पंढरपुरात दक्षिण काशी आहे महाराज, पंढरपूरला गेलाच पाहिजे. आणि ते जाताना महाराज म्हणतात आपलं धर्म रक्षण हातात घ्या, आपली गुढी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. महाराज म्हणतात असं जे आपलं जीवन आहे, आई विना आपला जीव कासावीस होतो, आई विना जीवन नकोस वाटत. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझी आई पंढरपुरात आहे, माझं जीवन पंढरपुरात आहे, पंढरपूरशिवाय मला काही नको. आणि वारंवार ज्ञानेश्वर महाराज त्या पंढरपूरचं नाव माझे माहेर एका जनार्दनी शरण. महाराज म्हणतात करी माहेरची आठवण. म्हणजे महाराज ज्ञान एकला महाराज सांगतात की माणसं माहेर आहे. महाराज हे पुरुष असून सुद्धा स्त्रीचं पात्र नव्हतं. हे संत पुरुष आहेत पण स्त्रीचं पात्र रंगवतात. स्त्रीच्या रूपात भगवंताला विनंती करतात की तू आमची. महाराज म्हणतात एक एक ज्ञानेश्वर सिद्धार्थ लक्षात ठेवा, दुर्ळ अंबुला केला की बाई. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही त्यांच्या बायका आहोत. महाराज माझा नवरा भगवंत. आणि खरोखर महाराज जोपर्यंत तुम्ही त्यांची बायको होत नाही, आपला सर्वस्व देह त्या भगवंताला समर्पित करत नाही, समर्पण करत नाही, तोपर्यंत खरोखर तुमचं अस्तित्व भगवंत जाणू शकत नाही. हा देह त्यांच्या, देह माझा नाही, अवयव माझे नाही, यावर माझी सत्ता नाही. हा देह माझ्या मालकाचा आहे, माझ्या पतीचा आहे. माझ्या असताना गुढी माझ्या जीवीच्या आवडी, हातामध्ये धर्मरक्षण घ्या. या वारकरी संप्रदाय धर्म आहे. जेव्हा हातामध्ये गुढी उभारली जाते, हातामध्ये पताका घेतली जाते, हातामध्ये ध्वज घेतला जातो, तेव्हा अखिल विश्व आमच्याकडे पाहतं. आमची भगवी पताका, आमचा भगवा ध्वज, या महान वारकरी संप्रदाय प्रत्येक भगवा ध्वज आहे. हे आमच्या हिंदुस्थानाचं सर्वात मोठं कार्य आहे. आणि आमची गुढी आम्ही पंढरपूरला घेऊन चालले. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवनात सर्व आवडी जे आहे ते पंढरपूर आहे. आणि त्या पंढरपूरला गेल्यानंतर मला काय करायचं आहे.
नामस्मरण करत पांडुरंगाचं गुणगान गात आपल्याला पंढरपूरला पोचायचंय. महाराज पंढरपूरला का पोचायचंय? आपल्याला आस लागलेली आहे माझ्या आईला भेटावं. पण हे भेटत असताना वारकरी बंधूंनो, माझी एक विनंती आपणाला. माझ्या पुढं फार मोठे संत महंत आहेत, फार मोठे संत पदाला पोहोचलेली माणसं आहेत, काही देहूची मंडळी आहे, आमचे विकासानंद महाराज आहेत, अनेक थोर व्यक्ती वेदांताचार्य आहेत, भागवताचार्य आहेत, तुकारामाचा वेदांत सांगणारी माणसं आहेत, तुकारामाचं चरित्र सांगणारी माहिती आहेत. पण मी आज एक आवर्जून वाक्य सांगणार, मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे महाराज, फार लहान. माझं वय लहान आहे, माझं ज्ञान लहान आहे, माझी अवस्था लहान आहे महाराज. पण माझा सांगणं महाराज, विकास महाराज माझी विनंती आहे. आज वारकरी सम्राट मला वाचवायचं असेल, वारकरी सण महत्व वाढवायचं असेल, वारकरी समुदायाचं चाक जर चालवायचं असेल, तर रात पुढे हाकायचं असेल, तर माझा तुम्हाला एक उपदेश आहे सर्व वारकरी बंधूंनो. आपण जे संप्रदायाचं काम करतोय महाराज, हे काम करीत असताना विनोद कीर्तनातले बंद करावेत. विनोदाचा रस, विनोद कोणता असावा? विनोद 1 ते 1.5 मिनिटाचा असावा, तोही त्या स्वरूपाला अनुसरण असावा. हसणं 2 तास 1 तास कीर्तनामध्ये हसवणं म्हणजे वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. माझी विनंती आहे तुम्हाला. कीर्तनामध्ये टीका, निंदा, द्वेष, मत्सर नसावा. कीर्तनामध्ये हरतो असं काहीतरी नकला नसाव्या. कीर्तनामध्ये कुठेही नक्कल करून आपण आपल्या वारकरी समुदायाचा अपमान करू नका. वारकरी समुदाय धोक्यात येईल अशा कीर्तनावरती व्याख्याने देऊ नका. कीर्तनात करताना अहो महाराज तुकोबराय कीर्तनाची अधिकार मर्यादा सांगतात. जेणेकरून मूर्ती अंतरे ठसावी श्री हरी कीर्तन मर्यादा. कीर्तन मर्यादा आखून ठेवलेले. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करा, संतांचं वर्णन करा. प्रबोधन म्हणून प्रबोधन रूपातून कीर्तनाला तमाशाचं स्वरूप आणू नका. मनोरंजनाचं साधन म्हणून त्या कीर्तनाचा वापर करू नका. तरच आपला वारकरी संप्रदाय सुशोभित राहील आणि सुशोभित होऊन वारकरी संप्रदाय एक जगात त्याचं नाव राहील, याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नैनगुळी. मला पंढरपूरला गुढी न्यायची आहे, मला नाचत जायचंय, मला स्वतःचं देहभान विसरायचं आहे. वारकरी म्हणजे काय? वारकरी पंढरपूर जाताना स्वतःला विसरून जातो, घर विसरतो, पत्ती विसरतो, सगळं विसरतो आणि तो जगाच्या व्यवहाराच्या पलीकडे पोहोचतो. त्याला काहीच कळत नाही. कपडे मिळलेले असतात, दाढी वाढलेली असते, चेहऱ्यावरती सुकुत्या पडतात, चेहरा सुकवून जातो, पण आतला चेहरा, आतला वैभव मात्र चैतन्याने भरून जातो. म्हणून तो वारकरी, हे आमच्या वारकऱ्यांचं वैभव आहे. कालचाच मोठा चमत्कार पहा. पाऊस आला, पाऊस आला. वारीचं काय होईल, वारीचं काय होईल, आनंदीचं काय होईल, माझ्या ज्ञानोबाची वारी कशी लागेल, माझ्या तुकोबारायांची वारी कशी लागेल. म्हणता 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 पाऊस बंद झाला आणि वारकऱ्याला आनंद झाला. ही तुमच्या संतांची थोर कामगिरी आहे. भीती वाटली होती महाराज, आणि आनंद बाहेर निघतोय का, आमचं कसं होतंय, सर्वांना काळजी लागली होती महाराज. एका 24 तासाच्या आत, 8 तासाच्या आत सगळं वातावरण चेंजअप झालं आणि आज तर वातावरणाचा
कहर संपून गेला. त्याची वारीचं प्रस्थान तर मोठ्या आनंदात मोठ्या समाधानात आपण पंढरपूरला जाणार आहोत. बाबांनो, माझी विनंती आहे, आपण पंढरपूरला जाताना देवभान विसरा. नुसतं पंढरपूरला जाताना आपण टाळून गप्पा मारायच्या नाहीत, तर आपण स्वतःला विसरून जायचं आणि मुखानं भगवंताचं स्मरण करायचं. माझ्या ज्ञानोबाराया, माझ्या तुकोबाराया. महाराज इंग्लिश मध्ये वाक्य, इंग्लिश बोलू नाही कीर्तना, पण एक वाक्य सांगतो. इफ यू वॉन्ट लिव्ह लॉंग हॅपीली अँड डिव्हांटली टू बी स्ट्रॉंग फिजिकली, मोरली, मेंटली अँड स्पिरिच्युअली. जर तुमच्या जीवनामध्ये आनंदाची प्राप्ती करायची असेल आणि तो दीर्घकाळ टिकवायचा असेल तर शारीरिक बल, नीतिबल, धैर्यबल आणि आत्मबल या 4 बलांची आवश्यकता आहे. आणि ती 4 बल वारकऱ्यामध्ये मिळतात. ती 4 बल वारकरी संप्रदाय मिळतात. म्हणून वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय मिळते महाराज. आणि काय अट आहे वारकरी संप्रदायाची? दारू पिऊ नये, मांसाहार करू नये, बस धर्माचं रक्षण करावं. आणि घरात काय घालावी? माळ घालावी. माझं म्हणणं आहे, एक तर माळ घालू नका, घातली तर काढू नका, आणि काढली तर जिवंत राहू नका. इतकं त्या माळेचं महत्व आहे. म्हणून महाराज म्हणतात, अशी जी घोडी आहे मी पंढरपूरला घेऊन चाललोय आणि तिथं मात्र भगवंताची आराधना करतोय, भगवंताचं प्रेमानं गुण गातोय. महाराज असं गुण निर्माण झालं पाहिजे. जसा जनाईच्या अंगात प्रेम निर्माण झालं होतं, कानकोटल्यात प्रेम निर्माण झालं होतं, संत चोखा प्रेमानं उड्या मारत होता, संत सावता महाराज प्रेमानं नाचत होते, संत नामदेव महाराज स्वतःला विसरून जात होते. असं तुम्ही नाचत 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 गेला. पांडुरंगी मनरंगले, गोविंदाचे गुण दिले. महाराज अशा प्रकारचं गुण निर्माण करण्याकरिता महाराज म्हणतात, महाराज तुमचे जीवन आठवण झाला पाहिजे. तुम्ही आता त्याची आठवण केली पाहिजे. आता तरी सावध व्हा. महाराज म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते पाते सन्निधीते वर्णे नैनैक रक्षते दुःखद कर्णे अंगम गलितम फलितम मुंडम
दशम विहिनीम जातम तुंडम बुद्धो याति कृत्वा दंडम तदपि मुश्चब्दाशापिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमति प्राप्ते सन्निहिते मरण नहीं में रक्षते भृकुज कर्ण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जति शयनम या संसारे खरदुस्तारे कृपया पाहे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरण नहीं में रक्षते भृकुज मुंडम तुझं अंग थरथर कापू लागलं अरे तुझ्या डोक्याचे केस पांढरे झाले अरे तुझ्या गालावरती सुरकुत्या पडल्या अरे तुझं अंग थरथर कापतंय आता तरी सावध हो आता तरी ओळख आणि ते ओळखण्याकरता महाराज म्हणतात बाबा रे आता आपण पंढरपूरला गेलं पाहिजे आठवण काढली पाहिजे आणि माझ्या आईला भेटलं पाहिजे आईला भेटल्याशिवाय मनुष्य दुःख विसरू शकत नाही दुःखाची आठवण तर आईला भेटल्याबरोबर आईला हा महाराज एखादी गायी आहे वासरू ओरडतंय हंबरडा फोडतंय दावत तोडण्याचा प्रयत्न करतंय आणि आईला पाहताच ते शांत होतं आणि आईच्या त्या गाईच्या काशीला जातं तसं अहो तानयाचे लागता झटे तेरे अधिकची पाना फुटे रोषे प्रेमे द्रुटे पर्यंत यायचे महाराज आईला पाहताक्षणी आपण सर्व काही विसरतो तसं पंढरपूरला पाहताक्षणी आपण सर्व काही विसरण्याकरता महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात जागृती आवडी पंढरपुरा नेन बुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवे दिले जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे पाहता रूप आनंद साठवे महाराज तेवढा त्या अभंगाच्या ओळीमध्ये आनंदाची प्राप्ती आहे मला काहीच आठवण नाही पाहिजे महाराज जागृती अवस्था सुद्धा मला आठवण नाही पाहिजे महाराज हे अध्यात्म आहे हा विषय थोडासा वेगळा आहे जागृती स्वप्ने सुषुप्ती याची काही आठवण न राहणं मग जिवंत असून मेल्यासारखं ही अवस्था कशी आहे जिवंत असून मेल्यासारखी मला आठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग इथं आठव काही शिल्लक राहत नाही इथं नातं गोतं काही शिल्लक राहत नाही इथं मी तू पण निघून जात सर्व गुण सर्व अवगुण संपतात नाही महाराज गुण बी आणि असं आहे महाराज जो भगवंत आहे तो टेस्टलेस ही इज टेस्टलेस कलरलेस अँड ऑर्डरलेस रंगहीन आहे तो कुठं दिसत नाही महाराज तो पाहिज असेल ओनली इन युअर हर्ट नॉट इन युअर रंग नाही रूप नाही
तो निर्गुण आहे, निराकार आहे, टेस्टलेस आहे, असा आहे, तसा आहे. पण आमच्या महाराष्ट्रातल्या संतांनी इतका भगवंताला वेळ लावला महाराज, इतका वेढा केला त्याला की त्याला त्याच्या रूपात यावं लागलं आणि संतांच्या समोर त्याला कीर्तनात नाचावं लागलं महाराज. इतका अव्यक्त असताना सुद्धा, निराकार असताना सुद्धा त्याचं रूपाचं वर्णन करता येत नाही असं सुद्धा तो चंद्रबाईच्या वाळवंटामध्ये नामदेवाच्या कीर्तनात महाराज भगवंत नाचू लागले. नामदेव कीर्तन करी पुढे Thank you.